मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. मॉर्निंग झालेली आहे आणि दीपालीनी ब्रेकफास्ट वगैरेची तयारी सगळी केलेली आहे. आज ऑफिस आहे माझं, वर्क फ्रॉम होम आहे, बट मला घरी जावं लागेल कारण इथे आईबाबांकडे इंटरनेट नाही आहे. त्यामुळे तर आज ताना पोळासुद्धा आहे. आज इव्हिनिंगला झियाना वगैरे सगळे रेडी होतील आणि त्या गोष्टीसुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर हा ब्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा. झाली तू तयार? दे दे दे. हां, थँक्यू. काय हो, तिकडे पण आहे पोळा. दीपाली तयार झालेली आहे, झियाना तयार झालेली आहे आणि आता बाहेर जातो. सो आवर प्रिन्सेस इज रेडी. तान्हा पोहोचली, झियाना रेडी आहे आणि आपण होतो आमच्या बिल्डिंगमध्ये पण होतो, पण तिथे जरा वेळ असल्यामुळे आता जातोय दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विकाच्या घराकडे. आणि मम्मी पण आलेली आहे भंडाऱ्यावरून, बिकॉज पप्पा तान्हा पोळ बघायला मांडुर्ण्याला गेलेले. तिथे गोटमार होते, तुम्हाला जर माहिती असेल तर. आणि सो आता पप्पा तिकडे गेलेले आहेत आणि मम्मी पण आलेली आहे आणि आता आम्ही जातोय विका तिकडे. येस, अँड माय डॉल इज रेडी. ही चक्क 4 दिवसानंतर माझ्या हातात आलेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हापासून आईबाबांकडे आले, ही आईबाबांकडे झोपते, आईबाबांकडेच जेवण करते आणि त्यांच्याच बरोबर राहते. ती आमच्याकडे येत पण नाही. येस, आणि तिला आता माहित झालं की आम्ही बाहेर जातोय म्हणून आमच्या मागे पळत आलेली आहे ती. हे ना का, तू राहते आईबाबांकडे बॅग घेऊन? राहायचं तुला, ठेवून द्यायचं का प्रणवीला? ठेवून. बरं, फिरायला चाललो. वेदर आज व्यवस्थित आहे जरा, तर त्यामुळे प्रत्येक लहान मुलांचा आज म्हणजे खूप वेगळा दिवस असतो हा. म्हणजे ते जातात प्रत्येकांकडे, त्याच्यानंतर मग ते त्यांना पैसे देतात. बघा इकडला पोळा फुटलेला आहे आणि हे जाता बघा इकडे बघा पोळ्याची अरेंजमेंट. हे प्रत्येक बिल्डिंग मध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये हा सण साजरा केला जातो. याला तान्हा पोळा म्हटला जातो. काल जो पोळा झाला हा मोठा पोळा होतो, जो मोठ्या बैलांचा असतो, शेतकऱ्यांचा असतो, आणि त्याचा आज छोटे पोरं ते तान्हा पोळा सेलिब्रेट करतात. तर झियाना पण रेडी झालेली आहे. खूप ती आज रेडी झाली आहे आणि तिला त्रास नाही, तिला कंटाळा नाही येत कुठल्याच गोष्टींचा. ती दीपाली सारखीच आहे सेम, तोच जोश आहे तिच्यामध्ये. तर मला पण आनंद आहे आणि मी पण आहे तेवढंच एक्साइटेड. तर यांची एक्साइटमेंट पाहून मला एक्साइटमेंट येऊन जाते, विच इज नॅचरल. तर अशा वाईफ घरी असल्या, वाईप्स ओके, तर खरं एन्व्हायरमेंट खूप सुंदर राहते. वाईफ पण आणि असे नवरे पण जे सपोर्ट करतात बायकांना त्यांचा, ते खूप गरजेचं आहे. बिकॉज मला प्रत्येक फंक्शनमध्ये, प्रत्येक फेस्टिवल मला सगळं सेलिब्रेट करायला आवडते आणि त्याच आतुरतेने प्रणव पण त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो. ही खूप प्रणव जे म्हणजे आम्ही दोघं लाईफ जगतोय, जे मला प्रणव प्रत्येक गोष्टींमध्ये सपोर्ट करतो. इवन इन टर्म्स ऑफ झियाना, तो मला झियाना सोबत पण असं नाही आहे की ती बाबा तू घरी राहते तर तूच सगळं बघ, नाही. प्रणव ऑफिस पण मॅनेज करतो आणि झियानाचं पण बघतो. सो तो बॅलन्स आणि गरजेचा आहे तो बॅलन्स. बिकॉज एक सेकंड बाळा, एकटी बाई एवढं सगळं नाही करू शकत. तो एक सपोर्ट पाहिजे असतो. जर तुम्ही का फॅमिलीमध्ये राहताय तर ते पॉसिबल आहे, पण जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहते, म्हणजे जसं आम्ही 3घच जण सोबत राहतो, तर ते खूप चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट आहे की घरचे कामं प्लस व्लॉगिंग प्लस झियानाचं आणि तेवढंच ऍक्टिव्हली राहणं, हे सगळं काही पॉसिबल आहे जस्ट बिकॉज ऑफ प्रणव. दिस वंडरफुल वर्ड्स, असे वर्ड्स ऐकल्यावर छान वाटते मनाला पण. आणि एक कमेंट आलेली आहे आम्हाला, करायला पाहिजे, तुला नाही वाटत का? सगळे अप्रिशिएट झालं पाहिजे. बिकॉज काही लोकांना अशी पण सवय असते की ते पाठीमागे बोलतात पण त्याला व्हॅल्यू नाहीये. माझं असं आहे की जे ते समोरच्या व्यक्तीला तुम्ही तोंडावर प्रेज करा तर तो काहीतरी आणखी करेल, एक्स्ट्रा एफर्ट्स घेईल परत नेक्स्ट टाइम. सो मला असं वाटतंय की तोंडावर मागे न बोलता, मागे तर आपण बोलतोच, सगळेच बोलतात म्हणून मी म्हणते की पुढे प्रेस करा. सासू सासरे पण असेल, मी त्यांना पण म्हणते की आपल्या सुनेच्या तोंडावर म्हणा की बेटा तू छान दिसते आहे, तू सुंदर आहे, तू सगळं मॅनेज करते, हे तोंडावर बोला. 10 लोकांना सांगायची गरज नाहीये. माझे सासू सासरे नेहमी मला तोंडावर म्हणतात
जे काही त्यांना म्हणायचं आहे. त्याच्यामुळे आमचे रिलेशन्स म्हणजे त्या रिलेशनमध्ये ना ट्रान्सपरन्सी आहे कुठेतरी, की जे आहे ते तोंडावर, आणि ते फॉर्मॅलिटीज नाही करत. एक्झॅक्टली. जर खूप लोक असतात की ते फॉर्मॅलिटीज करतात की बाबा म्हटलं पाहिजे म्हणून पुढच्या व्यक्तीला चांगलं वाटलं पाहिजे, तसं नाही. जे मनात आहे ते बोलून देतात. आणि म्हणजे माझ्या सासूबाई मला हे पण सांगतात की काय चांगलं दिसत आहे, काय चांगलं नाही, इथून सजेशन ती देते मला सगळ्या बाबतीत. इव्हन हिने काही फूड पण बनवलं आणि त्याच्यामध्ये मीठ जास्त असेल, दीपाली मीठ जास्त आहे. सो दॅट ट्रान्सपरन्सी अँड दॅट काय म्हणता येईल त्याला, एक जो सच्चाई बोलते आपण उसको, तर ती एक ट्रूथ पाहिजे त्या रिलेशन मध्ये. ते रिलेशन बेटर, म्हणजे त्या रिलेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट पण होतात जर गरज असेल तर, आणि चांगले असतात. हेल्दी रिलेशन्स त्यालाच म्हणतात, म्हणजे जे आम्ही आमच्या घरी एक्सपिरियन्स करतोय. सुंदर पोळा भरलेला बोथ साइड. आम्ही इथे पोहोचलेलो आहे. विका सुद्धा रेडी आहे आणि तिचा हा नंदी बैल. अमित भाऊ सुद्धा आहे मागे. काय मम्मी? सो इथला पोळा सुटलेला आहे आणि आता आम्ही इथनं परत निघालो आहेत ना आता. आणि आता इथनं आम्ही जातोय आमच्या घरी, बिकॉज आमच्या बिल्डिंगमध्ये पण, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आमच्या बिल्डिंगमध्ये पण आहे. तिथे जेव्हा आम्ही तिथनं निघालो तेव्हा डेकोरेशन चालू होतं. सो आता बघूया तिथे आईबाबांसोबत, सगळ्या बिल्डिंगच्या मेंबर्ससोबत आपण टाण हा पोळा सेलिब्रेट करू. हा, इथे छान गर्दी होती, म्हणजे तिथे चांगली 150-200च्या वर लेकरं होती तिथे. तर इथे पोळ्याची तयारी झालेली आहे. घरी आलो. येस, दियानाला गिफ्ट मिळालेलं आहे. हे दियानाला, जियाना तुला नाही मिळणार आहे ते गिफ्ट, ते चॉकलेट नाही वाटते. तू यू नो आम्ही खाऊ ना चॉकलेट, तुला थोडी ना देणार आहे चॉकलेट. मला द्यायला आली होती ती. हा दे, मम्माला दे. थँक्यू. तर जियाना इथे आईकडनं बोजारा घ्यायसाठी थांबलेली आहे. हा प्रणित आहे, आमच्या पुढेच राहतो. बिल्डिंग मधले पोरं येत आहे. ही अनाया,
अगं खराब होते मेकअप. चॉकलेट द्या. थँक्यू म्हटलं रस्ते. दिलं रिटर्न. मला दे ना. गिव्ह इट टू मी प्लीज प्लीज. लहान नाही ग, ते ट्रेडिशनल नाही ना, कट होते. काय हेच घालून हेच सिंपल आणि चांगली साडी आहे तुझी. वाटत आहे का? पडून जाईल खाली, तो कचरा होऊन जाईल. झालं खेळणं तिचं. गार मध्ये घेऊन येऊ का? दूध खराब होऊन जाईल. नाही तर नाही दूध नाही खराब होत. दूध नाही पाजलं का ते? नाही मागतच नाही दिला. नाही रात्री त्रास देते ग, उगाच उठते. आपलं चॉकलेट तू पण दे ना दीदीला. तू पण दे ना चॉकलेट. तू दुसरं वाला दे. दे दीदीला दे. हा ते आहे, दुसरं आहे आपल्याजवळ. हे घे हे घे हे दे. देऊन दे दीदीला. हा घे घे ते घे. हा हा या हाताने हे कर ना. हा तू. हा हा व्हेरी गुड. खूप हुशार आहे. कशी फिनिश करते. हो म्हणायचं. तिखट लागलं. अगं अगं तशीच खाते. किती छान खाते. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. पोळा आटोपलेला आहे. तर आम्ही आता जोविन याचा बर्थडे आहे. आणि जोविन माझ्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा आहे रेणू. सो तिचा बर्थडे आहे. आत्ताच पोळा झालेला आहे. आम्ही फटाफट चेंज केलं, क्विक चेंज, आणि आम्ही आता परत निघालो. सो चला तर मग तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही तिथले सगळे ग्लिम्स तुमच्या बरोबर. सो वी हॅव रीच टू अवर डेस्टिनेशन. आणि हे अगदी 5 to 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर होतं आमच्या घरापासून, म्हणून आम्ही लवकर पोहोचलो. माझी फेवरेट प्लेस आहे. येस, इथे आमचा बेबी शॉवर झाला होता. जियाना's father is on duty. हा इकडनं जावं लागेल. हा हॅलो, आपण कुठे आलो? मम्माने इयरिंग्सच नाही घातले. मम्मा विसरला. मी जियानाला रेडी करायचे नादात इयरिंग्सच विसरली घालायला. कशी झाली रे.
बर्थडे झालेला आहे अँड नाव वी आर गोइंग बॅक टू होम. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 10:30. येऊ दे ये. हा सोड. सो आता आम्ही घरी जातोय. आम्ही घरच्यासाठी निघालेलो आहे तिथनं. आणि मे बी आता आई बाबा झोपले असेल बिकॉज आता पावणे 11 होते आता. सो ते झोपले असेल. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.